नंदुरबार जिल्ह्यातील 4 नगरपालिकांपैकी सर्वाधिक लक्षवेधी ठरलेली शहादा नगरपालिका ही जनता विकास आघाडीच्या हातात गेलेली आहे. जनता विकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांच्या विरोधामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन देखील यांनी सभा घेतली. तरी देखील ही जी नगरपालिका जी आहे ती जनता विकास आघाडीच्या हातात गेलेली आहे. तर स्थानिक आमदाराची देखील प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागली होती. मात्र तरी देखील जनता विकास आघाडीने इथं मुसंडी मारलेली. आपल्या सोबत जनता विकास आघाडीचे नगराध्यक्ष निवडून आलेले अभिजित पाटील आपल्या सोबत आहे. दादा काय सांगणार, कशा पद्धतीने ही निवडणूक झालेली आहे? मोठे मोठे नेते जे आहेत ते आपल्या विरोधात प्रचाराला आले तरी देखील आपण मुसंडी मारलेली आहे. निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये एक गोष्ट लक्षात आली की शहादे शहरातील लोकांना विकासाच्या दृष्टिकोनातून जो जास्तीत जास्त योगदान देऊ शकेल अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी निवडले पाहिजेत असं मत सगळ्यांचं होतं. भारतीय जनता पक्षाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, गिरीशभाऊ महाजन असतील किंवा स्थानिक आपले आमदार आदरणीय राजेशजी पाडवी असतील किंवा संपूर्ण भारतीय जनता पक्षाची टीम जरी असली तरी देखील ही स्थानिक मुद्द्यांची निवडणूक होती आणि कोणाही एकावर राग लोकांचा नव्हता. सर्वच राजकीय पक्षांच्या विरोधामध्ये शहरातील लोक एकत्रित आले होते आणि एकत्रित आलं पाहिजे अशी भूमिका संपूर्ण प्रक्रियेमध्ये होती आणि म्हणूनच आम्ही कुठल्याही एका पक्षाचा बॅनर न घेता सर्व लोकांना सोबत घेऊन जनता विकास आघाडीचा जो प्रयोग केला त्याला लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे कोण आलं कोण नाही आलं याच्यापेक्षा शहराचे प्रश्न मांडले गेलेत हीच खऱ्या अर्थाने या निवडणुकीचं गमक आहे. दादा पण शहादा हा भाजपाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आमदार देखील भाजपाचे, त्यांची देखील प्रतिष्ठा होती, ते देखील मैदानात उतरले होते. तरी देखील आपण ही चांगली मुसंडी जी आहे ती मारलेली आहे. नगरसेवक कमी आलेले आहेत, मात्र तरी देखील आपण नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक मध्ये आपण निवडून आलेले. कशा पद्धतीने ही सगळी प्रक्रिया जी होती ती झालेली आणि पुढे कसं राहणार आहे आपलं राजकारण? सुरुवातीपासूनच या नगरपालिकेमध्ये खास करून शहादा नगरपालिकेच्या मध्ये राहणारे सर्व जे लोक आहेत यांच्या मनामध्ये एक राग निश्चितपणाने होता की इतर शहरांच्या तुलनेने आपण खूप मागे जात चाललेलो आहोत आणि म्हणून सर्वच राजकीय पक्षांच्या विरोधामध्ये एक प्रकारचा रोष लोकांचा होता. आम्ही जनता विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व राजकीय विचारधारा असतील, सर्व शहराचं चांगलं झालं पाहिजे या विचारांचे जे लोक होते त्यांना सोबत घेऊन आम्ही निवडणूक लढलो. लोकांनी कौल दिलेला आहे. काही अंशी आमचे नगरसेवक कमी जरी निवडून आले असतील तरी देखील माझं वैयक्तिक असं मत आहे की सर्वच लोकप्रतिनिधी हे आपल्या प्रभागातील असेल किंवा आपल्या शहराचा विकास करण्यासाठी निवडून दिलेले असतात. त्याच्यामध्ये वैयक्तिक द्वेष हा नसायला हवा. जे मतभेद होते ते इलेक्शन मध्ये आता झालेले आहेत. लोकांनी निर्णय दिलेला आहे आणि ज्या पद्धतीचा निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये सर्वांनी सोबत राहून काम केलं पाहिजे अशाच प्रकारचा निकाल लोकांनी दिलेला आहे आणि त्याचा मान ठेवत आम्ही सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची आमची भूमिका ठेवणार आहोत. दादा, लोकांनी निकाल दिलेला आहे, मात्र आता येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये देखील जनता विकास आघाडी जी आहे ती या लोकांच्या समोर जाणार आहे का, असं होणार आहे का काही? या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय पक्षांचे नेत्यांचा देखील आशीर्वाद मला होता. वेगवेगळ्या विचारधारेचे राजकीय पक्ष जे इतर वेळेस एकमेकांच्या विरोधामध्ये असतात हे देखील त्यांचं मार्गदर्शन मला मिळत असतं. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये कशा प्रकारचे समीकरण तयार होतात आता अनेक ठिकाणी महाविकास आघाडी पेक्षा महायुतीतील घटक पक्षांमध्ये जास्त निवडणुका झाल्या नगरपालिकेमध्ये. तशा प्रकारची परिस्थिती जर जिल्हा परिषदेमध्ये देखील निर्माण होणार असेल आणि जर कधी समन्वय साधला जाणार नसेल तर जिथे जिथे आम्हाला शक्य आहे अशा ठिकाणी जनता विकास आघाडीच्या माध्यमातून देखील आम्ही उमेदवार उभे करू शकतो किंवा जे राजकीय पक्ष ज्यांच्याशी आपण समन्वयाने राहू शकतो अशा लोकांसोबत काम करण्यास आमची कुठलीही हरकत नाही. दादा, मात्र आता निवडणूक विरोधात लढलेली, परंतु आता निवडणूक झाल्यानंतर देखील विरोधात मोठ्या प्रमाणावर ते नगरसेवक जे आहे ते निवडून आलेले. अशा नगरसेवकांना तोंड देत कशा पद्धतीने विकास जो आहे तो आपण करणार आहोत? खर तर नगरसेवक असो नगराध्यक्ष असो हे सर्व लोक लोकांच्या हितासाठी काम करण्यासाठी निवडून दिलेले असतात आणि वैयक्तिक जेही लोक निवडून आलेले आहेत यांच्याशी माझं वैयक्तिक कोणाशी वैर नाही. कुठल्याही राजकीय पक्षाशी माझं भांडण नाही. शहादा शहराचा विकास झाला पाहिजे या एकमेव अजेंड्यावर आम्ही निवडणूक लढवत होतो. निवडणुकीमधील मतभेद हे विचारांच्या माध्यमातून प्रचाराच्या माध्यमातून आता संपलेले आहेत. कौल आलेला आहे. त्यामुळे सर्व नगरसेवकांनी सोबत काम करून शहराचा विकास कसा होईल याच्यासाठी आम्ही देखील प्रयत्न करणार आहोत. त्यांच्याकडनं देखील निश्चितच नगरपालिकेमध्ये वादविवाद जो होता तो आता मिटलेला आहे आणि एक सोबत राहून आम्ही सर्व काम करणार असल्याचा विश्वास जो आहे तो अभिजित पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. तर येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये देखील समन्वयक जर नसला
तर अनेक ठिकाणावरती देखील जनता विकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणूक लढणार असल्याचे विश्वास अभिजित पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. जितेंद्र बैसारे, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.